आपली खाद्य संस्कृती चांगली संपन्न आहे। त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे पराठे, वेगवेगळ्या पद्धतीचे ठेपले असं सगळं काही पाहायला मिळतं। पण आज मात्र आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या पुऱ्या दाखवणार आहोत। खरं तर आपल्या घरामध्ये तिखटा मिठाची पुरी किंवा गोडातले घारगे या व्यतिरिक्त पुरीचे फारसे प्रकार आपल्याला माहिती नसतात। चला आज या मुंबईच्या फोर्ट मधल्या ठिकाणी जाऊया आणि पाहूया पुऱ्यांचे नक्की किती प्रकार त्यांच्याकडे आहेत। मी आत्ता जी उभी आहे ती बोरीबंदर स्थानक म्हणजे आजचं CST रेल्वे स्टेशन। ही दक्षिण मुंबई, इथे अनेक कार्यालय आहेत आणि त्या कार्यालयात येणारे असंख्य लोक या बोरीबंदर स्थानकातनं बाहेर पडत असतात। लाखोच्या संख्येने रोज लोक पोटाची खळगी भरण्यासाठी, नोकरी शोधण्यासाठी या बोरीबंदर स्थानकातनं बाहेर पडत असतात। लाखोच्या संख्येने पर्यटक देखील या मुंबापुरी बघायला येत असतात। या लोकांची पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक वर्षांपूर्वी इथे खानावळी चालू झालेल्या आहेत। प्रत्येक खानावळीचा असा वेगळा इतिहास आहे। आज अशाच एका खानावळीला आपण भेट देणार आहोत, जिथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या फक्त पुरी खायला मिळतात। बघूयात पंचम पुरीवाल्याकडे जाऊन, चला। भयंकर ऊन आहे बाहेर आणि आता ही वेळ झालेली आहे 11 11:30ची आणि ही जेवणाची वेळ आहे किंवा छोटासा असा नाश्ता करण्याची वेळ आहे आणि मी आली आहे पंचम पुरीवालामध्ये। आणि ह्या पंचम पुरीवाला हे जे रेस्टॉरंट आहे किंवा खानावळ म्हणूया आपण ह्याला, ही खूप जुनी आहे, जवळजवळ 150 ते 160 वर्ष जुनी आहे। आणि आज ही जी खानावळ चालवतात ती पंचम शर्मा ज्यांनी सुरू केलेली आहे, त्यांची 5वी पिढी संदीप शर्मा हे आपल्या सोबत आहे। त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया या पंचम पुरीवाल्याची सगळा इतिहास आणि काय काय मिळतं इथे ते। नमस्कार। नमस्कार। हेलो। आप बताइए कि ये जो पंचम पुरीवाला, ये जो खानावळ जो है या रेस्टोरेंट जो है वो कब और किस लिए? It started in mid 1800. ऐसे चालू हुआ था। My grandfather's father, he had come walking all the way from Agra. That time the train wasn't there. And his name was Pancham. And in Mumbai he became, like when he started the thing, he became famous by the name of Pancham Pardesi, because those days outsiders were called as Pardesi. So he started it, and with that name the tradition started, and we have kept the same heritage. Pancham Puriwala. He became famous as a puri man, Puriwala. तो आपके यहाँ पे अब जो पूरी मिलते हैं, अलग अलग किस्म की पूरी मिलती है, ऐसे हमने सुना है। तो क्या आप हमें बताएंगे कहाँ कहाँ और कौन सी पूरी यहाँ पे है, कैसी पूरी है, और जो ज़माना जो बदल रहा है उस ज़माने के हिसाब से आपने क्या बदलाव लाए हैं? शुरुआत तो हुई थी खाली पूरी भाजी से। दैट वॉज आलू की भाजी and pumpkin ka bhaji, and 5 puris used to be served. Aloo ka bhaji was the thing to grill, and pumpkin used to be, what the पेट के लिए एकदम ठंडा रहता है, and so that was a combination which we understood now why it was that. क्या हम वो देख सकेंगे और चख सकेंगे? संपूर्ण टेबल त्यांनी वेगवेगळ्या पुरीने भरून ठेवलेला आहे। आपण आता साधी पुरी भाजी जी आहे ती पुरी भाजीपासून आपण चालू करूया। संदीपजींकडनं हे जाणून घेऊया की हे सगळं काय आहे आणि त्यांनी आपल्याला सांगावं। संदीप जी, ये सादी पूरी है तो इसके बारे में आप बताइए। ये सादी पूरी भाजी है। ये बेसिक चीज जो चालू की गई थी मिड 1800, ये वो इससे चालू की गई थी, सादी पूरी भाजी। और ये भाजी का क्या वैशिष्ट्य? जैसे पोटैटो वेजिटेबल, ये हर जगह सूखा मिलता है, सूखी सब्जी मिलती है, ये रसा वाली मिलती है। उसको होममेड मसाला में लवंग, दालचीनी, इलायची, हिंग डाल के बनाया जाता है। और ये है भुपले की भाजी। दैट इज वेरी गुड फॉर डाइजेशन। ही भोपळ्याची भाजी आहे आणि ही साधी आपली बटाट्याचा रस्सा आपण त्याला म्हणू,
पण त्याच्यात विशेष असं आहे की त्यांनी काही खास त्यांचे घरनं बनवलेले काही मसाले आहेत, ते मसाले त्यांनी ह्याच्यात घातलेले आहेत. पण त्याच्याबरोबर ही भोपळ्याची भाजी का देतात ह्याचंही एक कारण त्यांनी आपल्याला सांगितलं आहे आणि ते आपण परत एकदा त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की भोपळ्याची भाजी तुम्ही खास का देता ह्याच्यावर. ढोकला की भाजी इज गुड फॉर डाइजेशन. क्या पोटैटोज एंड पूरीज कैन गैस एंड एसिडिटी हो सकता है बिकॉज ऑफ द ऑयल. दिस थिंग इसको एकदम दबा डालते हैं, सो इट बिकम्स अ वेरी हेल्दी थिंग. बरोबर आहे. आपण जेव्हा थोडीशी पुरी आणि ही मसाल्याची भाजी जेव्हा खातो तेव्हा त्याच्यात थोडं प्रमाणात का होईना पण तेल हे असतं आणि त्याच्यामुळे होणारी ॲसिडिटी किंवा गॅस हे शमवण्यासाठी त्यांनी इथे भोपळ्याची भाजी ही त्या काळीच इंट्रोड्यूस केलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे दिसत आहेत ह्या लाल आणि हिरवी पुरी आणि परत ह्या 2 पुऱ्या, त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा. दिस इज पालक पूरी. अभी जैसे टाइम चेंज हो जाता है, पीपल बिकम हेल्थ कॉन्शियस, पीपल वांट वैरायटी, चेंज इन टेस्ट. तो कभी दिस इज पालक विच इज़ वेरी गुड फॉर हेल्थ. उसकी पूरी बनाई जाती है, उसके अंदर मसाला की स्टफिंग होती है. पालक पुरीच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला ही मसाला इकडे दिसतो आहे, भरलेला मसाला, आणि ही आहे बीटाची बहुतेक. आणि बीटरूट पूरी. बीट पूरी भी हेल्थ के लिए बहुत अच्छा रहता है. एंड उसमें हम लोग भी मसाला ऑल द विद द आटा वी मिक्स इट एंड वी डू इट. सो ऑल दीज थिंग्स, ऑल द मसालाज आर देयर. ह्या बीटाचा जी कणिक असते, कणिक भिजवली जाते, ती कणिक बीटाच्या रसात आणि त्याच्याचबरोबर वेगवेगळे मसालेही त्याच्यात भिजवले जातात आणि मग ती पुरी, ती कणकेचे गोळे लहान लहान करून ती पुरी ही करून ती तळली जाते. अशी ही एक वेगळी पुरी. आणि इथे एक मोठी ही वेगळी थाळी आहे ज्याच्यात मसाला पुरी त्यांनी आपल्याला दिलेली आहे. ती बघूया आपण, काय त्यांच्याकडनं विचारूया. जैसे उड़द दाल का मसाला है, उसको ओवरनाइट सोक करते हैं, बाद में ग्राइंड करके मसाला के साथ उसको सॉटे करते हैं एंड देन उसको पूरी में स्टफिंग करके बनाया जाता है. म्हणजे उडदाची डाळ रात्रभर भिजवून मसाले वगैरे ते मग वाटून मग त्याच्यानंतर थोडंसं भाजून काढल्यानंतर त्या पुरीत भरली जाते ती तो मसाला सगळा आणि मग पुरी ती लाटून ती तळली जाते. अशी त्यांची एक वेगळी पद्धत आहे. आणि ह्याच्याबरोबर सुद्धा ही भोपळ्याची भाजी आणि बटाट्याचा रस्सा हा खास आहे. पण त्याच्याही पेक्षा एक खास इथे पद्धत आहे, ती म्हणजे ही मिरची आणि लिंबू देण्याची. त्याच्याबद्दल आम्हाला. दिस इज होममेड अचार. इसको क्या करते हैं, इट हैज़ टू बी प्रिजर्व्ड इन वाटर फॉर 2 days with water and lemon and turmeric and other masalas which only the cook knows better than me. And they keep it in a barrel, beer barrel होते हैं ना, उसके अंदर रख के उसको बनाया जाता है. इसमें प्रिजर्वेटिव कुछ नहीं होता है. इट हैज़ टू बी जैसे निकालते हैं खाद से फिनिश कर देना चाहिए. म्हणजे आपण जे साधारणतः इतर ठिकाणी आजचे जे रोजचे जे खानावळी आहेत किंवा दुकानं जे असतात, रेस्टॉरंट जे असतात, तिथे तळलेल्या मिरच्या किंवा लिंबू किंवा कांदा हा असाच दिला जातो. पण ह्यांची खासियत म्हणजे हे लोणचं आहे, जे त्यांनी घरी तयार केलेलं लोणचं असतं, जे आपण आपली आई आजी जी जशी लोणचं बनवून ठेवते त्या पद्धतीने ही लोणचं बनवलेलं आहे. पण त्याच्यात कुठलेही प्रिझर्वेटिव्ह हे टाकलेले नसल्यामुळे काढल्या ही वाटी संपवायची असते, असं त्यांचं म्हणणं आहे. आता बघूया किती आपल्याला जात आहे, ते शंकाच आहे. त्यांनी जग जसं पुढे जात आहे, बदलत आहे, त्यानुसार तरुणांच्या ह्या पुरी भाजीबद्दलच्या मागण्याही बदलत आहेत. इतरही काही गोष्टी त्यांनी इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. त्याच्याबद्दल आपण संदीपजींना. ये है पंचम थाली. अभी क्या हो जाता है, द टाइम चेंजेस, पीपल वांट अ फुल मील. वो ऐसे स्मॉल पूरी भाजी खा के ऑफिस में जाना, दे फील इनकम्प्लीट. तो बाद में वी स्टार्टेड दिस थाली विच हैज़ गॉट 3-4 टाइप्स ऑफ वेजिटेबल, लाइक पनीर की सब्जी, द भिंडी, ग्रीन वेजिटेबल्स भी साथ में डाल दिया गया है, खीर है, दही बड़ा है, कड़ी है, दैट इज़ वन ऑफ आवर स्पेशलिटी, और छोले है, दैट गिव्स प्रोटीन्स. पूर्ण विद दैट वी गिव अ पुलाव.
संपूर्ण अशी भरलेली अशी थाळी सुद्धा इथे मिळते. जर तुम्हाला पुरी भाजीने पोट भरत नसेल आणि तुम्हाला भातही हवा असेल तर इथे ही थाळी घेऊन तुम्ही आपलं पोट भरू शकता. त्याच्याचबरोबर तुम्हाला हे सगळं खाल्ल्यानंतर एक शांत मन हवं असेल तर त्याच्यासाठी त्यांनी इथे लस्सीचे वेगवेगळे आणि ताक ह्याचे प्रकार यांनी इथे आपल्यासाठी ठेवलेले आहेत. ते ही पिंक कलरची लस्सी दिसते, गुलाबी रंगाची ही लस्सी आहे, ही आहे केशर बदामची लस्सी, ही आपली साधी लस्सी आहे, पांढरी लस्सी, आणि हे आहे उत्कृष्ट असं पाचक असं ताक. तर आपण आता थोडंसं एवढं सगळं ठेवलेलं आहे आपल्या समोर, तर थोडंसं चाखून तर नक्की बघितलं पाहिजे. मी चाखून बघते. त्यांची खासियत जी आहे ती साधी पुरी भाजी ती त्यांनी सुरुवातीला सुरू केली होती, ती आपण जरा खाऊन बघूया. आणि त्यांची ही जी बटाट्याची भाजी आहे खूप सुंदर. इतर ज्या पुऱ्या मिळतात किंवा इतर ज्या भाजी मिळते सुकी भाजी जी घशाला कोरड पडते, पण ही भाजी रस्सा भाजी आणि त्याच्यात एक वेगळा हिंग जिरं असा वेगळा असा स्वाद लागतोय त्याच्यात. आणि खरंच काहीतरी वेगळे मसाले ह्याच्यात आहेत, नक्कीच ते आपल्याला जाणवत आहेत. त्याचबरोबर ही जी भोपळ्याची भाजी आहे तीही आपण जरा बघूया. खूप छान. हलकासा मेथीच्या दाण्यांचा स्वाद त्याच्यात आपल्याला लागतो. इथे मी सांगायला मला आवडेल की मेथीच्या दाण्याने पण ॲसिडिटी आणि हे शमतं. त्यामुळे ही जी भाजी आहे खूपच सुंदर आहे, खूपच छान आहे, चवदार आहे. आपण थोडंसं आता लोणच्याकडे वळूया. खरं तर तिखट असेल ठीक आहे. लिंबात आणि मोहरीत वगैरे हे भिजवून ठेवलेली मिरची आहे, मीठ वगैरे घालून, आणि त्यामुळे त्याला एक उत्कृष्ट असा स्वाद आलेला आहे. त्या मिरचीला तिखट अजिबात नाही आहे ही मिरची, त्यामुळे मी खाऊ शकते. ही जी मसाला पुरी आहे त्याचंही आपण थोडंसं चाखून बघूया. पण त्यांनी इतकं सगळं दिलेलं आहे, नक्कीच मला इतकं सगळं जाणार नाही आहे. पंचम शर्मा यांची 5वी पिढी संदीप शर्मा यांच्याशी आपण आता गप्पा केल्या. या पंचम पुरीवाल्याबद्दल आपण जाणून घेतलं. पण पंचम शर्मा यांच्याबरोबर त्यांच्यासह इकडे उत्तर प्रदेशातनं आलेले अनेक लोक होते त्यांच्याकडे काम करणारे. त्यातलीच एक 5वी पिढी विजयच्या रूपाने आपल्याला इथे बघायला मिळते, जी आज संदीप शर्मा यांची साथ देते आहे. माझा सांगण्याचा हेतू इतकाच आहे की ह्या पुरी हे लोणचं त्याच्यात कुठलेही प्रिझर्वेटिव्ज नाहीत. पण आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा त्याच्यात अनेक सोडायुक्त अशा पुरी भाजी किंवा पोळी भाजी, राईस प्लेट हे आपल्याला खायला मिळतं किंवा कुठलेही अन्नपदार्थ असतो. पण ह्या पुरी भाजीत प्रिझर्वेटिव्ह नाहीत आणि म्हणूनच ते आपल्या पोटभरीचं होतं. कॅमेरामन श्रीकांतसह मी शेफाली साधू, ABP माझा, मुंबई.